चाललो आम्ही तिकडं ते आपल्याला बाईक बघा मंडळी, प्रसाद भेटला आपल्याला. ही खीर आहे, खीर, गोड खीर. तर ते काय मंडळी, आता हे पितरपाटा चालू आहे ना, आपलं तर माहिती. आणि आता पित्र आपलं विसर्जन करतस कोण काय ऐकत श्राद्ध वगैरे त्यांनासाठी अप्रसाद दिले. होईन कोण काही नाही, आपले प्रसाद से मतलब है भंडारा सोडा निकोटे करा. सरस्वती नदी का चाहिए था? सब ले लो। ये गंगा मैया का है, पर इसमें सबका पानी आता ना। नहीं, वो सरस्वती नदी का मिलता नहीं क्या, वो आगे उधर? सरस्वती नदी के लिए तो बहुत दूर जाना पड़ेगा। वही तो। और इसी में मिक्स है ना सब। हाँ, वो तो वही मिक्स है, पर उसके लिए तो बद्रीनाथ जाना पड़ेगा। हा. जय जय श्री महाकाल मंडळी, जय महाराष्ट्र, जय खानते सगळ्यांना. तर मंडळी, काल रात्री आपण इकडेच भावाकडे थांबलो होतो ऋषिकेशमध्ये. इकडनं फक्त त्रिवेणी संगम जो होतो ना, 3 नद्यांचा संगम जो होतो ना मंडळी, तो फक्त इकडनं 1 किलोमीटरवर आहे. मग इकडेच थांबलो होतो. हे बघा पहाड बघा, ही आहे उत्तराखंड. आता भारी वाटते, 1 नंबर. हे बघा, हे असले पहाड. हे बघा, सकाळमध्ये एवढा जबरदस्त पाणी चालू झालं, रात्री एवढा देव कडकडत होता. म्हटलं बापरे, आज काही खरं नाही. देव तो असं म्हणतोय की लाडा गोळ्या लावून सनीतपर्यंत बोलून घेतलं महाकाल महाराजांनी. आता म्हणतोय की जा रे तुम्ही, काही पण करा, माझ्या भरोसावर न करा. नाही, महाकाल महाराज असं नाही चालणार. हे बघा कसं धुकं निघतंय तिकडनं, 1 नंबर व्ह्यू होतो. या लोकांना तर कॉमन आहे मंडळी. असं पाहत जर आपल्याकडे राहिलं असतं तर किती भारी झालं असतं डायरेक्ट. यांना तर रोज पाहता नाही, यांना काहीच वाटत नाही. चला मंडळी, आता आंघोळ वगैरे झाली आपली पण. बोईन ते पण आंघोळ करताय. आता अर्धा 1 तासात नाश्ता वगैरे करून आपण निघू तिकडं त्रिवेणी घाटवर. तर ब्लॉग सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत बघा, तुम्हाला सगळी डिटेल मी देणार आहे. चला, जय महाराष्ट्र. चाललो आम्ही तिकडं ते आपल्याला बाईक. हा हाय जगा. ये ऋषिकेशच्या गल्ली. चलो देखो मग, जय माता दी. इकडनं जायचंय आपल्याला. तर मंडळी, पाहून त्यांनी इथपर्यंत आपल्याला बाईकवर सोडून दिलं आणि इकडनं आपण पायी चालतोय गोविंद त्यांच्यासोबत. इकडनं जाऊ आता डायरेक्ट त्रिवेणी घाट. मग तिकडनं सगळी हरिद्वारची डिटेल तुम्हाला देणार. इकडनं आपल्याला लागणार आता गंगाजी लागणार. ते मरीन ड्राईव्ह सारखं बनलंय ना इकडे, मरीन ड्राईव्ह सारखं बनेले. गंगाजी सोबतच जाणे आपल्या ते. चला, बघा गंगाजी जवळच जाऊ. गंगाजी तर आता एक सीधा रस्ता आहे आपल्या. अरे देखो पहाड़ यार, काय पहाड़ दिख रहा था. दुःख आहे देखा तुम्ही, कितलं बेकार दिख रहा समोर. दुःख काही झाड. आहे देखा, हे गंगाजी. देखा शांत चित्तपणे आहे गंगाजी. येले म्हणतस मंडळी ऋषिकेश. तर मंडळी, सगळ्यात जास्त टुरिझम प्लेस म्हणजे ऋषिकेश. कारण की इकडं ते आपण काय म्हणत असेल, योगा तर म्हणतसच, पण ते पॅरा काय म्हणत असेल, पॅरामाउंटिंग. हा, पॅरामाउंटिंग पण होसाठी. ते पॅरा जम्पिंग माउंटिंग आणि जे आपण बोटिंग वगैरे करतोस ना, त्याने प्रमाण जास्त आहे. कारण की ट्रॅव्हलिंग प्लेसेस आणि एन्जॉयमेंट करण्यासाठी गैर काही आहे. आणि तसं योगासाठी पण गैरप्रसिद्ध आहे आटलं. देखा तुम्ही समोरच. तर मंडळी, हे बघा, हे कसल्या प्रकारे दसून आला आहे. ते काय बट्ट दशी आली. या देखा पहाड बी नाही म्हणताय. हे घर होतं. हे देखा पाणी मुरावस ना झाडसमध्ये, काय झाडस ना मुयारा. आता या झाडवी पडी जातील, हेच नाही काही सांगते. आणि त्यामुळे थोडं समायशीन राहणं पडस. या जास्तच घटना असल्या आपलं समायशीन राहणं पडी. थोडंफार चांगलं पद्धतून फेस करणं पडी असले, नाही तर लई बेकार आलेत बरं भाऊ. आहे ते का तुम्ही तडी जाणे आपले. गंगा मैया एकदम शांत वातावरण आहे. ना गर्दी, ना पहल चहल, कोणीच काही नाही, हालचाल काहीच नाही यार. हा जो घाट पाहताय ना तुम्ही, हा त्रिवेणी घाट आहे. इकडं 3 नद्यांचा संगम होतोय.
गंगा यमुना सरस्वती, यमुना आणि सरस्वती नदी ही गंगा नदीला जॉईन होते. म्हणजे इकडनं त्यांचा प्रवाह गंगा नदी म्हणजे त्यांना समर्पित होत आहे. आणि इथनंच गंगा नदीला यमुना नदी आणि सरस्वती नदी ही समर्पित होतात आणि इथनंच गंगा नदी स्टार्ट होऊन जाते. तर मंडळी, गंगा यमुना जमुना हे 3 नद्यांचा इकडं संगम होतो, ते तर सगळ्यांनाच माहिती आहे. आणि या घाटला त्रिवेणी घाट असं म्हणतात. आणि संध्याकाळी या तिघी नद्यांची आरती म्हणतात. आरती करतात ऋषिकेशमध्ये गंगा यमुना जमुना आणि सरस्वती या तिघी नद्यांची, म्हणजेच तिला गंगा आरती असे म्हणतात. ही बघा तुम्ही, गंगा नदीचा प्रवाह इतकं कसं काय वाढलाय बरं? कारण की हे सगळं पहाडांचे पाणी येतं ना, सगळं पहाडांवरनं पाणी येतं ना खाली, ते सगळं पाणी या गंगा नदीमध्ये जातं. त्यामुळे बघा नदी कितली फोर्सમાં चालू आहे. तर मंडळी, तुम्हाला सगळ्यात जास्त ऋषिकेशमध्ये योगाचं जास्त टीचिंग होतं इकडं. आणि मोठमोठ्या योगाच्या कॉलेजेस इकडं जास्त प्रमाणावर ऋषिकेशमध्ये लोक योगासाठी येतात. मेडिटेशन, ज्यांना जे लोक लाईफमध्ये एकदम त्रासले गेले, म्हणजे लाईफला एकदम त्रासून गेलेलं असतात, म्हणजे एकदम कंटाळा आला असतो आणि जास्त डिप्रेशनमध्ये असतात, त्यांच्यासाठी योगा ही सिस्टम एकदम बेस्ट आहे मंडळी. कारण की आपलं जे इंद्रिय असतात ना, त्यांना सगळ्यांना कंट्रोल करण्याची ताकद ती फक्त योगामध्येच असते. आणि इकडे अभिषेक वगैरे पण होत असतं गंगा नदीमध्ये. तर चला आपण पहिले गंगा स्नान तर काही करणार नाही, झालंय आपलं. चला तुम्हाला सगळं पहिले डिटेल सांगतो, इकडची काय काय नाही दाखवतो. डायरेक्ट सांगितलं तर गेलंय. हे बघा इकडनं स्नान करतायत बाकी सगळेजण. हे आपला तिरंगा म्हणजे आपली शान. सगळे असे गंगाचे क्लासेस आहेत. आणि ह्या साईडला मंडळी हायवे आहे. आणि हा हायवे ना इकडनं जातो. हा जो पाड आहे ना, आपल्याला चढावा लागेल. आपण उद्या निघू, आज तर आपण इकडंच थांबणार आहे. चला आपण तिकडे जाऊ बरं. चला दाखवतो मी तुम्हाला. आणि ही बघा, ही जी माती आहे ना, एकदम मऊ माती आहे. हा सगळा गाळ आहे, गाळ, गंगा नदीचा गाळ आहे. किती भारी फोटोशूट होतं इकडे, डायरेक्ट एक नंबर फोटो येतो. जितने भी बच्चे विराजमान हैं प्रसाद ले लें. प्रसाद कसला प्रसाद देत आहे काय माहिती. या टायमाला तर काही आरती वगैरे होत नाही. या ठिकाणी एक नंबर फोटो येतो. हे बघा, हे बघा सगळं हे पूजा पत्रीचे सगळं सामान गंगा नदीमध्ये. बाबांनी ते बघा काय झोत आहे, पैसे शोधत आहे बघा. हे बघा या साईडला सरस्वती नदी गंगा नदीचं पाणी विकलं जातं. इकडनं पण तुम्ही जल घेऊ शकता. चला आपण ते पाणीचं कितीचं भेटतं ते तपास करू. आपण सगळी डिटेल भेटणार मंडळी, काही सुटणार नाही. जल पुलिस चौकी त्रिवेणी घाट. मौसी जी कितने का मिलता है जल का एक डब्बा? 20 का है, 30 का है, 60 का है. सरस्वती नदी का, सरस्वती नदी का, सरस्वती नदी का ये है चाहिए? वो है आपके पास क्या? सरस्वती नदी का जल? ये गंगा जमुना सरस्वती तीनों का है? हाँ। नहीं, सिर्फ सरस्वती नदी का चाहिए था. ये सब ले लो. ये गंगा मैया का, पर इसमें सबका पानी आता ना. नहीं, वो सरस्वती नदी का मिलता नहीं क्या, वो आगे उधर? सरस्वती नदी के लिए तो बहुत दूर जाना पड़ेगा. वही तो. और इसी में मिक्स है ना सब. हाँ वो तो वही मिक्स है, पर उसके लिए तो सिर्फ- बद्रीनाथ जाना पड़ेगा. हाँ वो तो है. चलो ठीक. 20 रुपयाला भेटते मंडळी, 20 रुपयाला भेटते. आपल्याला आहे ना सरस्वती नदीचा गंगाजल पाहिजे नाही, सरस्वती नदीचं जल पाहिजे नाही, ते घरी घेऊन जायचे. तर बघू आपण तिकडे बद्रीनाथमध्ये. कारण की सरस्वती नदी अशी एक नदी, ती नदी ना कुठंच सापडणार नाही तुम्हाला. ती डायरेक्ट तिकडनं येते आणि डायरेक्ट पाताळमध्ये चालली जाते. पाताळमध्ये मी तुम्हाला दाखवणार जेव्हा बद्रीनाथ जाऊ ना तेव्हा. हे बघा सगळे त्यांनी स्टोअर लावले दुकानाचे. तिकडे जाऊया बरं आपण. बघा मंडळी प्रसाद भेटला आपल्याला. ही खीर आहे, खीर, गोड खीर. तर ते काय मंडळी, आता हे पितरपाटा चालू आहे ना, आपलं तर माहिती आहे. आणि आता पित्र आपलं विसर्जन करतात, कोण काय आई करत श्राद्ध वगैरे त्यांनासाठी प्रसाद दिले. होईन कोण काही नाही, आपले प्रसादचे मतलब आहे भंडारा सोडा निकोटेकर आहे ना. आरती स्थल ते का मंडळी हाय, आरतीसाठी ते काहीच नाही असं बनायले. आरती सगळ्यात मोठी आरती आपण संध्याकाळी सुत आहे आरती देखाले. आता तर काही हो आणि आरतीनं जजमेंट. तर आपण आडे मस्त बडूच सावली मा आणि प्रसाद ग्रहण करूत. मग त्यानंतर अजून आपण थोडीफार आता फिरूच.
याच ठिकाणी बघा मंडळी गंगा आरती होती संध्याकाळची. हे बघा इकडं आता पूजा वगैरे चालू आहे, कोणाचा अभिषेक कोणाचं काय असं चालू असतं. चला आपण दुसऱ्या याच्यामध्ये जाऊ. प्रसाद तर आपला खाल्ला गेला आहे आणि विषय असा आहे की प्रसाद खाल्ला ना मंडळी तर आपले जे पत्तरवाडे डस्टबिन वगैरे असते ना असं ठिकाणी धार्मिक स्थळ जे तीर्थस्थळ येतो ना आपण आपल्या पद्धतीने डस्टबिन टाकून द्यायचं. कारण की आपण आलोय ना दर्शन घेण्यासाठी, तर आपल्यामुळे परिसर आणि स्वच्छता राहायला पाहिजे आणि घाण वगैरे नको व्हायला पाहिजे. बरोबर की नाही? जीव तर विरांता भाऊ की आप एक सवजाऊ म्हटले एक नंबर खीर होती. कसं आहे ते खीर आहे ती काय वरण भात बट्टी नाही आहे की आपण घडी घडी लिहिले सू डबल जेवणले बटले सू खीर आहे त्यांची खीर किती येते पुरी बरं मंडळी. हे काय असा फोटोवाला व्हिडिओ दिन पण येस ना बाई कधीच फोटो काढा नाही. एक टाइमला आपला मोबाईलला फोटो चांगला येस म्हणेच ना फोटो नाही कारण की आम्ही काढा होता खाटू श्याममा तिने असा मागला बॅकग्राऊंड बडं बुरं बुरं कर दिन. तर हे का सगळं डब्बा येस ना बा गंगा झाली सगळ्यात ना दे का रे या दे का रे हाय दे का तुम्ही या कसा पुदानात दे का नाही दे का हो गंगा नदीना फ्लो दे का तुम्ही. याच ठिकाणी तिन्ही नदीस ना पुढे संगम विराना मंडळी तो संगम मी तुम्हाला दाखवतो. काही नाही बडं दाखवतो दीर्घमल्या जरचं बडं दाखवडा येईन काही विषय नाही. बऱ्या लाईन तर लागू ते आता जाईन होता आपण तर राम झुला लक्ष्मण झुला सगळं देख नाही आपले. पहिले गंगा नदी देखील तुम्ही कितले फोर्समा पाणी चालू आहे या देखा या लायला तर याडे. चला बरं आता निघूत पुढे. आहे दे का तुला शंकर महाराजच ना जटास मै गंगा नाही गेली दे का तो स्टॅच्यू दे का तुम्ही. तुम्हाला तर माहितीच होईल की महाराजच ना जटास मै गंगा नाही गेले दे का हो स्टॅच्यू आहे गंगा नदी आपली पार्वती मैया आणि ती गंगा नदी वरते दे का आहे गंगा नदी वरते. तिकडनं जात होतं भाऊ म्हणे एका फोटोग्राफरला विचारा की राम झुला लक्ष्मण झुला कुठे आहे भाऊ तर तो म्हणे का हो त्रिवेणी घाट देखील उठला हो संगम पुढे आजू संगम देखलूत ना संगम राहिजे ना आपला असं कसं चाली संगम देखनाच पडी. ये संगम तो गंगा यमुना जमुना का संगम है मैया सरस्वती का अटूट बंधन है. चला क्या मंडली अंकल बड़ी वाली कितने की 550 की है, ये 250 की है, ये 350. रेट ते बरोबर आहे 550 ने भेट असती मोटी नहीं लगा आपने. जास्त मोठी मी लागाव. ये 350 की है, ये 250 रुपए की है. हाय बरोबर आहे आपले नाही हो हाय 300 वाली कारण की येणार फोटो भी एकदम भारी आहे. इधर आ लो. उसमें कुछ होगा नहीं एडजस्ट. पहले चेक तो करो क्या चीज है फिर एडजस्ट. जब आपको देखो कि नहीं चीज क्या है कैसे मालूम चलेगा. अपना ब्लूटूथ ब्लूटूथ कनेक्ट है ना पता है ना. वीडियो बना रही है. हाँ वो ब्लॉग में चल रहा है. कितने की है ये. कौन सा 350 का. ये देखो पहले यूज कर सको मेरे ख्याल से सेल्फी का. हाँ मंडळी आता सेल्फी स्टिक घेण्यासाठी थांबलो होतो कारण की विषय असा आहे की म्हणे जी सेल्फी स्टिक होते ना मंडळी मी जो लिंती 550 रुपयांनी लिंती मी जो महाराजच ना गडकिल्लाच नाही आता घेत होतो पण घर आहे ना तुडी गेली ती मग मी घरच राहू दिली त्यामुळे मी काही लईन नाही कारण की तिना विषय असा आहे की लाई दिनी म्हणजे एक जण मोबाईल दरान काम राहत नाही त्यामुळे मग दोन्ही मेडिसिन एकच नाही टाकून म्हटलं आता दोन्ही तर सोबतच येत मग काही नाही फोटो वगैरे पण बाहेर निघतोस आणि व्हिडिओ पण बाहेर निघतस कॅमेरा असा ठेवा ना तर तो हालत वगैरे काही नाही त्यामुळे म्हटलं चला लिहिलू देखू दाते भाव देख ना बड़ी. अगर माइक चाहिए तो माइक ले मेरे पास. नहीं माइक नहीं चाहिए हमको. माइक बहुत सस्ता भी है ज़्यादा महंगा नहीं है. गिरा का बरोबर येईन ना. और दिखाओ मंडळी हा बघा संगम ही भागीरथी नदी आहे जी इकडनं येते आणि तिकडनं बघा गंगा यमुना आणि सरस्वती येतात तिघी नद्या देवप्रयाग पासून एकत्रित होतात आणि ते बघा इकडनं येत आहे. ही बघा ही जी स्वच्छ पाणी दिसते ती गंगा नदी जाते आणि ही भागीरथी नदी त्यांना इकडे मॅच होते आता आणि या तिघी नदींचा फाटा देवप्रयागला फुटतो मंडळी तिकडे तुम्हाला दाखवणार. आणि समोर बघा सगळं कसं वातावरण झालंय सगळं ढगाळ असं वातावरण आहे आणि इकडे तसंच वातावरण असं मंडळी या पहाड आपल्या सगळं क्रॉस करणार आहेत तो काही विषय नाही आता आपला रस्ता आहे ना ते आपले क्रॉस करणे. तर मंडळी
आऊ संगम होता आणि अजून पुढे एक मोठा संगम होईल. तर तोच संगमने पुरी डिटेल मी तुम्हाला देसू. तर व्हिडिओ शेवटपर्यंत देखत राहायच्यात. तर मंडळी हा एक संगम होता. हाऊज एक संगम म्हणावं ऋषी घेतले तिन्ही नद्या एक सोबत येतच त्यामुळे हाऊ संगम म्हणावंच नाही. आडे ते भागीरथी नदी जॉईन होत. तर पुढे मंदाकिनी, अलकनंदा आणि भागीरथी या तिन्ही नद्या आई नदी म्हणजे एक होतच. यमुना, गंगा नदी, सरस्वती नदी आणि यमुना नदी या तिन्ही नद्या तडे जॉईन होतच देवप्रयागले. तर तडे जात होतो आपण. तडे पण नक्की तुमले पडी त्याची डिटेल देसू मी. तर चला आता आपण जाऊ राम झुला आणि लक्ष्मण झुलासाठी आपण जाई राहून आते. तर आपली सेल्फी स्टिक लिहूत आपण आते. आणि मंडळी हाय जे ना आई सगळं पाणी ना भरेल दास आई जे आडेंगे बीता दिकी राहत ना बीता सो लोक उभं राहतस काही टाइम असा रास. पण आता या टाइमले पाणी जरसा कमी आहे कारण की पुढेच गैर आज सविरा आता काहीच पाणी नाही एवढं. तर मंडळी आता पोचलो आम्ही तो ऋषिकेश मध्ये जो काचाचा पूल नाही का तो काचाचा पूल आपण पाहतो व्हिडिओज मध्ये. तर तो बघा तोच पूलला पोचलोय. नगरपालिका परिषद मुनिकीरेती ढालवाला. हा बघा चला हो. गंगा आरती हे बघा इकडे या साईडला पण गंगा आरती होते. हे बघा सगळं पहाडच पहाड यार. खूप पहाड पाहायला भेटतंय. राम झुला 90 मीटर म्हणजे 1 किलोमीटर या साईडला. लक्ष्मण झुला आहे हो. लक्ष्मण झुला 3 किलोमीटर रायडिंग. लक्ष्मण झुलाला दूर आहे का हो. अहो तो पूल थोडी कासना कासना पूल नाही ना. काचचा पूल नाही भाऊ. एका जणांना सांगितलं की काचेचा पूल आहे म्हणे. हा दुसरा पूल आहे पण तरी पण व्ह्यू एक नंबर येतोय. हे बघा आपले हनुमान दादा. ऑल ओव्हर सगळे फॉरेनरच दिसत आहेत. या साईडनं आणि ह्या साईडनं कधी जायचं नाही आले बरं का. आले जर कारण की ह्या साईडला गाड्या वापरताय. गोविंद भाऊ जरासाच वाचला. अरे भावा इकडे ये रे म्हटलं तू. मग भाऊला इकडे आणलं. राम राम मंडळी. जय खानदेश. हा जय खानदेश. त्या फॉरेनरला सांगा जय खानदेश म्हणा. सांगा म्हणे काय म्हणे काय म्हणे खानदेश अशी खानदेश पण जाती. त्याचे फक्त वरण भात बट्टी खावा दे ना बस. मग त्याचे समजी खानदेश काय आहे आपली जनरेशन. या साईडला जायचंय आपल्याला. हे महादेव बाबा बघा हे आपले शंकर महाराज. यांना तुम्ही खूप वेळच पाहिलं असेल व्हिडिओज मध्ये इंस्टाग्रामच्या शॉर्ट रील्स मध्ये. हेच ते जी गंगा नदीमध्ये बघा त्यांचा वर्ण गंगा नदी वाहते म्हणजे बुडून जाते जास्त प्रवाह आला का नदीला. हेच ते शंकर महाराज. गंगा राष्ट्रीय धरोहर है. गंगा माँ है और मिलकर प्राण करे. गंगा माँ की सेवा करे. बघा मंडळी इकडे आपले हनुमानजी. मेरे मन में राम मेरे तन में राम सीताराम सीताराम. जय बजरंगबली. जय बजरंग. शंकरा काल भी तू है महाकाल तू है त्रिलोचनी भी. काय मी आता लक्ष्मण झुल्यासाठी चाललोय आणि हा बघा असला रस्ता आहे. काय काय कुठनं रस्ते आहेत काय माहिती. तो दे का तो दिख रहा ना तोच दिख रहा आम्हाला लक्ष्मण झुला. हा तो कासना ब्रिज आहे.
पण सांग ना बाबा इथला तू कासना ब्रिज ना करता येईल. हा बरोबर आहे ते बी मंडळी कासना ब्रिज बनी राहणार म्हणे एक जणले विचारा आम्ही पण रामझुला काय म्हणले तसं नाही होत आम्ही तर जातो पण लक्ष्मण झुला का आहे पण आता पुढे येणार. ऐकून थाना लक्ष्मण झुला हा 8 दिन पुढे दे का असा रस्ता चढणं पडा आता तर सुरुवात आहे भाऊ पुढे धका कसा कसा चढसोत आम्ही. बलतच काहीतरी करणे आपले काही नाही जाऊ द्या द्या मा काढला नाम चाला पुढे पण वरती लागून तुमच्या मग वरती उला गुंजाळे चढणे तडे तर मंडळी आम्ही तडे कमीत कमी 7 किलोमीटर गेला लागलो ऋषिकेशतून आता पुढे रामझुला लक्ष्मण झुलासाठी कारण की ते का प्रत्येक माहिती भेटायला पाहिजे सुद्धा काहीच नको पाहिजे इथला दूर येईल तर बडी माहिती ते सुद्धा आम्ही फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ वॉचिंग करत राहा सबस्क्राईब करायला नाही म्हणते नक्कीच करी लिया आणि एवढं आहे का घरात 1 लाईक तर नक्कीच बनत तो काचना ब्रिज ना याडे काम चालू आहे का कॉलेज जाऊ दे राहणे कॉलेज उदी राहणे बजरंग सेतू तो काचना ब्रिज ने राव आपला राम सेतू कथा आहे लक्ष्मण झुला कथा आहे हाऊस आहे तो टिहरी गडवाल लक्ष्मण झुला आहे का मंडळी श्रीगंगा ॲडव्हेंचर वगैरे ना असा एजंट बटेल साडे तर मंडळी हाँ हम तो पैदल जाएंगे तर मंडळी मागे आपल्याला एक फॉरेनर भेटले तर विषय असा त्यांचा की त्यांना मी थोडंफार फ्रेंडली बोललो आणि मग त्यांना विचारलं की कुठे जायचं बोले हरिद्वार जाना है चलो ठीक है बोले टुक एसी रिक्षा करणे कितना रुपये मला आणता तो 1000 रुपये 50 रुपये मग ना मंडळी 8 एक सवारी फक्त 50 मजाच आणि हरिद्वार त्यातले 4 दिवस देखील 1000 रुपये सांगा तेच आम्ही 8 लागून लाईन पण तरी पण आम्ही त्याचं सांगा की जास्तीत जास्त 80 रुपये द्या 50 रुपये देतोस ना 80 रुपये द्या पण जास्त काही नाही तर मंडळी तिथले बस अड्डी राहते कसं आहे भाऊ कोणी बी चांगलो आपला आईच म्हणणे कारण की त्या दूर येईल तसं लुटी राहत्या तेच नवर येत ना धंदा चावले आई तर आपल्या सगळ्यातले माहिती उतरा बनवलाच ना काही नाही येत ना आले बरोबर आहे की नाही त्यामुळे आम्ही तेच ना 150 रुपयामध्ये 70 रुपये तरी कमी कट्टा कर 70 रुपये 80 रुपयामध्ये ते वाटलायला आहेत असा विषय चला हो आपले काय लेन तर मंडळी आता आपण ऋषिकेश महिने झालेत पाणी चालू झाले भाऊ कधी पण जाईल राहते काय करतस जाणं पडे अरे थांबा काही इलाज नाहीये भावनागर जाईल आपण भाऊनी खिचडी बनवली आपल्यासाठी भाऊले म्हणतं खिचडी बनव भाऊ भाऊने काय बनव चांगला माणूस आहे भाऊ आपला एकदम क्लोजली डायरेक्ट फ्रेंड माहिती जाईल जीवन डायरेक्ट भाऊ म्हणे काय बनव म्हणे तुमच्यासाठी तर भाऊ म्हणतं खिचडी बनव आमच्याकडे खिचडीगिरी चालत भाऊ आम्ही कोल्ही खिचडी बनव का वल्ली बनव म्हणे म्हणतं भाऊ कोल्लीन वल्ली काय जी बी राहील ती बनावा कारण की हा दिनभर पिरामा आमले वाटले नाही की आम्ही काय खायले नाही चला मंडळी 1 लाईक नक्की येऊ द्या आणि सबस्क्राईब करायला नसेल तर नक्कीच करी जा जय महाराष्ट्र जय खानदेश जय खानदेश हर हर महादेव बाय तुझी